केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना जीवे मारण्याची धमकी। नागपूरच्या कार्यालयात आले धमकीचे फोन। गडकरींच्या खामला परिसरातील कार्यालयाची सुरक्षा वाढवली। पोलिसांच्या नोटिशीनंतर उर्फी जावेद आंबोली पोलिसांसमोर हजर। पत्रकारांच्या कॅमेऱ्यापासून वाचण्यासाठी धावत गाठलं पोलीस स्टेशन। नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता। अपक्ष लढणाऱ्या सत्यजित तांबेंविरोधात मवियाकडून शुभांगी पाटलांना उमेदवारी मिळण्याची चर्चा। महाविकास आघाडी पुणे पिंपरी चिंचवडमधील पोटनिवडणुका लढवण्याची शक्यता। तर निवडणूक जाहीर झाल्यानंतर निर्णय। अजित पवारांची माहिती। महाविकास आघाडी म्हणजे तुकडे तुकडे गँग। चंद्रशेखर बावनकुळेंची टीका। जनतेचा कौल भाजप शिवसेना युतीला असल्याचा केला उल्लेख। देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत राज्य गुन्हे आढावा बैठक संपन्न। वाढत्या सायबर गुन्हेगारीला रोखण्याकरता उपाययोजना करणार। तसंच ड्रग्ज विरोधातील मोठी मोहीमही राबवणार असल्याची फडणवीसांची माहिती। अमरावतीत राणा दाम्पत्याकडून पतंग महोत्सवाचं आयोजन। युवा स्वाभिमानकडून चिमुकल्यांना पतंग वाटप। तर रवी राणांचा उद्धव ठाकरेंना हनुमान चालीसा वाचण्याचा सल्ला। सतर्क, आरपीएफ जवानामुळे वाचला महिला प्रवाशाचा जीव। चालत्या एक्सप्रेसमध्ये चढणं आलं अंगलट। दादर रेल्वे स्थानकावरची घटना। बायकोला सासरी नांदायला पाठवत नाही म्हणून सांगलीत जावयानं उसाच्या शेतात केला सासऱ्याचा शेवट। जावयासह 4 जणांविरोधात गुन्हा दाखल। कारच्या बोनेटमध्ये घोरपड आढळल्यानं खळबळ। यवतमाळच्या वणी शहरातली घटना। घोरपडीला बाहेर काढण्यासाठी करावी लागली 3 तास कसरत।